म्हणजे गेल्या 98 वर्षापासून आम्ही चौथी पिढी आहोत जे या व्यवसायात कार्यरत आहोत। दर्जेदार सुकामेवा तुम्हाला इथे मिळेल। आपले कस्टमर सुद्धा आहे 3-3, 4-4 पिढ्यांपासून इथे येत आहेत आणि आपली घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। सर्वात पहिले हा एक आपल्याकडे सुपर मिक्स आहे, हा एक ट्रेल मिक्स। याच्यात सगळे ड्रायफ्रूट, सीड, नट मिक्स आहे। नैवेद्य मिक्स आहे। या प्रकारे तुम्ही बघू शकता ही कॉफी आल्मंड आहे, हे रसमलाई बदाम मॅजिक आहे एकदम जी याच्यात आहे। येस, आणि चांगला अक्रोड कसा ओळखायचा तर एक छोटासा तुकडा तुम्ही तोडून आपल्या दोन बोटांमध्ये फक्त याला एकदा दाबायचं आहे। अच्छा, ते आहे मामरी बदाम, जे आपल्याकडे अगदी उत्तम दर्जाची मामरा बदाम तुम्ही बघू शकता इकडे आहे। मामरा बदाम म्हणजे अशी तुम्हाला खण दिसत असेल तर ती ओरिजिनल मामरा बदाम आहे। अच्छा, बघू शकता काय आहे इथे, सॉफ्ट आहेत एकदम, असे रसरशीत आहेत। ह्याला असं बघितलं तर मला सीड फ्रेशनेस लगेच तुम्हाला कळेल। हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आजचा हा जो ब्लॉग असणार आहे दिवाळी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे। दिवाळी म्हटलं की आपल्याला लागतात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स, आणि हेच ड्रायफ्रुट्स तुम्हाला पुण्यामध्ये उत्तम दर्जाचे आणि होलसेल भावात कुठे मिळतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं केला ब्रदर्स मेवावाला हे शॉप आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुट्स त्याचबरोबर तुम्हाला मसाले या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत होलसेल भावामध्ये। गेल्या 98 वर्षांची परंपरा असलेला, 4 पिढ्यांचा वारसा असलेला हे शॉप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी उत्तम दर्जाचे आणि बेस्ट क्वालिटीचे ड्रायफ्रूट खरेदी करता येणार आहेत। सध्या दिवाळी निमित्त यांच्याकडे काही दिवाळी स्पेशल ड्रायफ्रूटचे गिफ्ट हॅम्पर देखील आलेले आहेत, ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मसाल्यांच्या व्हरायटी आपण बघणार आहोत, क्वालिटी बघणार आहोत, ड्रायफ्रूटच्या क्वालिटी आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे, सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, हे केला ब्रदर्स मेवाला दुकान आहे। हे रविवार पेठेत पुणे इथे 1927 पासून म्हणजे गेल्या 98 वर्षांपासून इथे स्थित आहे। आम्ही चौथी पिढी आहोत जे या व्यवसायात कार्यरत आहोत। इथे आपण दर्जेदार सुकामेवा, अक्षरशः उत्तम क्वालिटीचा सुकामेवा गेल्या 98 वर्षापासून इथे आपण सेवा करत आहोत। आणि आपले कस्टमर सुद्धा आहे 3-3, 4-4 पिढ्यांपासून इथे येत आहेत। सुकामेवा सोडून आपल्याकडे निवडक मसाले पण सर्व पदार्थ मिळतात। शिवाय डिंक लाडू बनवण्याकरिता जे काही घटक पदार्थ आहेत ते सुद्धा उत्तम दर्जाचे आपल्याकडे मिळतात। तयार डिंक लाडू सुद्धा मिळतात आणि आपली घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। अच्छा, म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस आहे। येस, आपली ऑनलाईन होम टू होम सर्व्हिस, दुकानातले सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळतील। आता दिवाळी आलेली आहे, तर मग दिवाळी निमित्त काय दाखवताय? आता दिवाळी आणि हिवाळा म्हटलं की ड्रायफ्रुट्स लागतात, तर आम्हाला तुमच्याकडचे ड्रायफ्रुट्सच्या व्हरायटी बघायला नक्की आवडतील। येस, दिवाळी म्हणले की आपल्याकडे प्रथाच आहे की हॅम्पर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देणे। आता तुम्हाला दिवाळीसाठी जे आमच्याकडे विशेष ड्रायफ्रुटचे वेगवेगळे मिक्सेस आहेत ते 1 बाय 1 दाखवतो आता। सर्वात पहिले हा एक आपल्याकडे सुपर मिक्स आहे। याच्यात सगळ्या टाईपचे ड्रायफ्रुट्स, क्रॅनबेरीज, होल बदाम, हेझलनट, पिकन नट असं सगळं मिक्स आहे। तर तुम्ही हा डायरेक्टच देऊ शकता। वेगवेगळे ड्रायफ्रूट काही लोकांना खाल्लं जात नाही, तर हे मिक्स मध्ये तुम्ही डायरेक्ट, हे डायबिटिक पेशंट पण खाऊ शकतात, कारण याच्यात कुठल्याही प्रकारचं सॉल्ट किंवा मीठ किंवा साखर काहीच रोस्टेड नाहीये, प्लेन ड्राय असे मिक्स नट्स आहेत। खूपच छान क्वालिटी, तर दिसायला एकदम बेस्ट दिसते। तुम्ही इथे बघू शकताय असे रसरशीत आहेत सगळे ड्रायफ्रूट, आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी, ड्रायफ्रूट मिक्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। काही अजून एक आपलं नवीन प्रोडक्ट आहे, हा एक ट्रेल मिक्स। याच्यात सगळे ड्रायफ्रूट, सीड, नट मिक्स आहे आणि गुळात रोस्टेड आहे, सेंद्रिय गुळात, ऑर्गॅनिक जॅगरीमध्ये। सो मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा हा खूप चांगला ऑप्शन आहे। वेगवेगळे ड्रायफ्रूट न खाता तुम्ही डायरेक्ट पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड, बदाम आहे, याच्यात क्रॅनबेरी आहे, गुळात रोस्टेड आहे। ओके, म्हणजे गुळ असल्यामुळे परत आणखी हेल्दी। येस, याच्यात साखर नाही, मध नाही, काय नाही, याच्यात फक्त सेंद्रिय गुळ आहे, तो खूपच। आणि हे किती ड्युरेशन आहे याचं मग टिकण्यासाठी? हा निवांत 6 महिने हा खराब होत नाही, कारण हा रोस्टेड आहे ऑलरेडी। ओके, 6 महिने खराब होणार नाही। स्टोर कसं करायचं हे फ्रीज मध्ये? नाही, तुम्ही बाहेर ठेवू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही। ग्लास जार मध्ये किंवा एअरटाईट कंटेनर मध्ये हे ड्रायफ्रूट ठेवले तरी खराब होणार नाही। ओके, म्हणजे एवढे क्वालिटीचे आहेत, सगळे बेस्ट रोस्टेड आहेत त्यामुळे। ओके,
अजून एक आपल्याकडे एक ऑप्शन आहे. काही लोकांना फक्त गुळ मध्ये किंवा गोड नको किंवा जास्त खारट नको, तिखट नको, प्लेन मध्ये क्लासिकल ड्रायफ्रूट मिक्स हवे, तर हा एक आपला ऑप्शन आहे. अच्छा, नैवेद्यम मिक्स आहे. अच्छा. ह्याच्यात सगळे अंजीर आहे, खारीक आहे, बदाम आहे, काळा मनुका आहे, काजू आहे, हे सगळे पंचमेवा मिक्स हा एक चांगला देऊ शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता याच्यात कटिंग क्वालिटी सगळं एकदम उत्तम दर्जाचं आपण वापरतो. खारीक म्हणलात तरी सॉफ्टनेस आहे, अंजीर म्हणलात तरी एकदम सॉफ्ट क्वालिटीचा आपण वापरतो. जर्दाळू आहे, सगळे पंचमेवा मिक्स आहे. तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊ शकता, डेली रेग्युलर मध्ये खाऊ शकता. अगदी पारंपरिक प्रकार आहे. येस येस. मस्त. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पाहिजे तेवढा क्वांटिटी मिळेल. होलसेल मध्ये करता का फक्त रिटेल मध्ये? दोन्ही करतो आपण. आपल्याकडे रिटेल पण आहे आणि होलसेल सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे रेट वेगवेगळे असतील. दिवाळीसाठी तर वेगळे ड्रायफ्रुट्सच आहेत, पण त्यासोबत आमच्याकडे काही रोस्टेड आल्मंड आहे जे वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोटिंग आहे. ओके. म्हणजे या प्रकारे तुम्ही बघू शकता ही कॉफी आल्मंड आहे. आल्मंड आहे ते? येस येस. आत रोस्टेड आल्मंड आहे आणि पण वरनं त्याला कॉफीची कोटिंग आहे. तुम्ही ट्राय करून खाऊ शकता मॅडम. मस्त. चॉकलेट फ्लेवर पण आहे. येस. आणि आतनं रोस्टेड मोठी अख्खी आल्मंड आहे. बरेच वेळा गिफ्टिंग मध्ये किंवा युनिक वेळ तुम्हाला यंग लोकांना किंवा मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही या प्रकारे देऊ शकता त्यांना ड्रायफ्रुट्स. हे रसमलाई बदाम. तर ह्याच्यात बदाम आहे आतनं आणि वरनं त्याला रसमलाई सारखं मलाई कोटिंग आहे आणि गुलाबची पाकळी बिटल सगळे या प्रकारे त्याच्यात आहे. तुम्ही बघू शकता. फार सुंदर. कट करा मधून. तर आतनं अशी रोस्टेड आल्मंड आहे आणि बाहेरनं त्याला मलाई कोटिंग, रोज पेटल्स वगैरे असे लावलेले. म्हणजे रोज पेटल. येस येस. आणि एकदम तोंडात घातलं की तुम्हाला एकदम असं मेल्टेड रसमलाई खाल्ल्यासारखं वाटेल. आणि आतनं तुम्ही बघाल, एक मी इथे दाखवतो तुम्हाला कट करून. वाव. तर आत रोस्टेड बदाम आहे, तुम्ही बघू शकता. मॅजिक आहे एकदम. जी याच्यात आहे. येस. याला अशी कोटिंग आहे. याच्यात आपल्याकडे रसमलाई, चॉकलेट, कॉफी, ओरिओ बिस्किट सारखी, कुल्फी, असे वेगळे वेगळे त्याच्यात फ्लेवर्ड आल्मंड्स आहेत जे तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच हॅम्पर मध्ये पण देऊ शकतो. आणि 12ही महिने लहान मुलांना चॉकलेट ऐवजी आपण हे देऊ शकतो. येस 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 येस. आपल्याकडे 12ही महिने हे सगळं असतं. आपल्याकडे तसं अक्रोड मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. एक आहे जो आपला काश्मीरी अक्रोड म्हणतो आपण एकदम उत्तम क्वालिटीचा आहे. जास्त कडवट लागत नाही, काही नाही. आणि चांगला अक्रोड कसा ओळखायचा, तर एक छोटासा तुकडा तुम्ही तोडून आपल्या दोन बोटांमध्ये फक्त याला एकदा दाबायचा आहे. अच्छा. हा जो तुम्हाला तेल दिसतो हा आहे तो ओमेगा 3 तेल. तर हा काश्मीरी अक्रोड आहे चांगला. आणि हा नीट ओळखायचा असेल तर एक छोटासा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे आणि हा दोन बोटांमध्ये दाबायचा आहे. हा जो तेल निघतो तर हा आपला मेन म्हणजे ओमेगा 3 ऑइल. हा आपल्या स्पायनल कॉर्ड साठी, आपल्या ब्रेन फंक्शन साठी खूप चांगला लहान मुलांना सुद्धा दिला पाहिजे, मोठ्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. ह्याच्यात प्रोटीन कॉन्टेंट पण खूप चांगला आहे. आणि दुसरा अजून एक आपल्याकडे अक्रोड मध्ये हा दिसायला पण एकदम मोठा अक्रोड आणि खूप चांगला चवीला सुद्धा. हा कडूपणा खूप कमी लागतो, बिटर टेस्ट नसते ह्याच्यात. आणि ह्याच्यात सुद्धा खूप चांगलं आपण मागे बघितलं सेम ह्याच्यात पण तुम्ही चेक करू शकता की अक्रोडची क्वालिटी कशी आहे. आणि जेवढा जास्त ऑइल तेवढा जास्त चांगला. येस येस. अक्रोड मेन जे तुमच्या बॉडीला हवंय ते यातलं तेलच हवंय. अच्छा. बाकी सगळा चौथा जो निघून जाईल, पण आपल्या बॉडीला जे राहणार आहे मेन म्हणजे तो यातला तेल ओमेगा 3 ऑइल, जे खूप महत्वाचं आहे आपल्या जॉईंट साठी, स्पायनल कॉर्ड साठी, पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे, ह्यासाठी अक्रोड हा खूप महत्वाचा ड्रायफ्रूट आहे. ओके. खाल्लंच पाहिजे. काही लोक अक्रोड सारखा इतका सुंदर ड्रायफ्रूट टाळतात कारण हा थोडा कडू लागतो किंवा हीट होते त्यांना खाल्ल्यावर किंवा छाले येतात तोंडाला. पण खरं तर अशा लोकांना ज्यांना बिटर लागतंय पण अक्रोडचे गुण पाहिजेत तर अक्रोड रात्री तुम्ही पाण्यात 2-3 अक्रोड भिजवा आणि सकाळी ते अक्रोड तुम्ही खाल्ला तर त्यातली जी उष्णता आहे त्यातली ती कमी होऊन जाते आणि त्यातलं बिटरनेस पण कमी वाटतो. पण काही कारणाने अक्रोड खाणं हे टाळलं नाही पाहिजे. रोज 3 ते 4 अक्रोड सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे. आपल्याकडे त्याशिवाय काजू सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा काजू आहे. तुम्ही काजूची साईज बघू शकता या पाकळीच्या अंतर्गत. केवढा मोठा माझा बोटाचा अंतर घ्या आणि काजूची साईज बघू शकता तुम्ही. 1 इंच आहे. हा.
हा लगभग 1-1.25 इंचाचा काजू असतो, हम्म. जो खायला पण गोड. हा प्युअर गोवन काजू आहे. अच्छा. काजू हा आपल्याकडचाच खाल्ला पाहिजे, हा हम्म. गोवनच खाल्ला पाहिजे. वेंगुर्ला किंवा सावंतवाडी आपल्याकडचाच गोवन काजूच खाल्ला पाहिजे. ओके. काजू कसा ओळखायचा, तर ह्याच्यावर कशा प्रकारच्या सुरकुटी असतात त्यावरनं तुम्ही काजू ओळखू शकता. हा? आणि काजू कधी पण असा ब्रेक करून बघाल तुम्ही तर त्यात कणी आहे का, कुठल्या प्रकारचा खराब आहे का. जाळी बरेच वगैरे वेळा आहे का? काजू असा तुम्हाला दिसायला छान दिसतो, पण तो फोडल्यावर नंतर तुम्हाला त्याच्यात आळी सापडेल किंवा जाळी राईट सापडेल, राईट. तर तो काजू चांगला नाही किंवा जुना माल आहे. हा म्हणजे एकदम फ्रेश आहे. आणि काजू हा थोडासा येलो टोन मध्ये पाहिजे. अच्छा. शुभ्र पांढरा काजू दिसला तर तो केमिकल किंवा असा वॉश असू शकतो. अच्छा. आणि थोडा येलोइश काजू म्हणजे हा व्यवस्थित. म्हणजे तुमच्याकडे आम्ही नुसतं तुमच्या व्हरायटी नाही बघत आहे ड्रायफ्रूटच्या, तर तुमच्याकडून नॉलेज पण घेतोय की करेक्ट दर्जेदार ड्रायफ्रूट काय असतात. हे आम्हाला 4 पिढ्यांकडनं जो आलेला नॉलेज आहे, हम्म. हा कुठल्या विकिपीडिया युट्यूब वरनं नॉलेज नाही किंवा व्हॉट्सअपचा नॉलेज नाही, तर हा आम्हाला 4 पिढ्यांपासून आलेला नक्कीच. knowledge आणि हे आम्हालाही- आमच्या ऑडियन्सलाही फायदा होणार आहे या नॉलेजचा. येस. अजून एक असा ड्रायफ्रूट जे खाल्लंच पाहिजे ते आहे मामरी बदाम, जे आपल्याकडे अगदी उत्तम दर्जाची मामरा बदाम तुम्ही बघू शकता इकडे आहे. ओके. ह्याची पण साईज एकदम मोठी बोल्ड आहे. ही म्हणजे माझ्या बोटाला तुम्ही कम्पेअर करू शकता. ही लगभग 1 इंचाची अशी बदाम आहे. आणि ही प्युअर मामरा बदाम कशी ओळखायची, तर मामरा बदाम मध्ये अशी तुम्हाला खण दिसत असेल तर ती ओरिजिनल मामरा बदाम आहे. अच्छा. ती येतानाच अशी येते. हो, त्याच्यात खण असली पाहिजे. येस. बरीच लोक मामरा अशी स्वस्त करण्यासाठी याच्यात मिक्सिंग करतात, कॅलिफोर्नियन बदाम किंवा अमेरिकन बदाम. पण ओरिजिनल मामरा घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याकडे अवश्य येऊ शकता. आपण प्रत्येकांना अशी दाखवतो बदाम, ते स्वतः बघू शकतात, चाकून बघू शकतात. आणि हाताला हे होते. येस, थोडी डस्ट पण असली पाहिजे तर त्याची क्वालिटी तशी राहते. ओके. ह्याच्यात सुद्धा ओमेगा 3 ऑइल्स अक्षरशः बेस्ट आहे. या प्रकारचे अशी पॅकेट येतात त्याचे, जे डायरेक्ट आपल्याला इराक वरनच येतात. अच्छा. आणि ही अशी ओरिजिनल मामरा येते. वाव, बघू शकताय आपण जास्त मोठे टवटवीत बघून घेतो, तर ते ओरिजिनल नाही. तर ओरिजिनल काय आहे, तर तुम्हाला केला ब्रदर्स यांच्याकडे आलात तर तुम्हाला ओरिजिनल काय असतात, चांगले काय असतात, ह्याचं सगळं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं. शिवाय अजून एक खूप सुंदर ड्रायफ्रूट जे तुम्ही खाऊ शकता तो आहे अंजीर. वाव. अंजीर तुम्ही बघू शकता, एकदम बेस्ट सॉफ्ट असा माल आहे हा. आणि एकदम बोल्ड साईज आहे. अंजीर मध्ये खूप चांगले क्वालिटीज आहेत आपल्या बॉडीच्या रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिनसाठी. ज्यांना रक्तवाढीचा वगैरे इश्यू असेल किंवा पोटाच्या डायजेशन साठी सुद्धा अंजीर हा खूप चांगला ड्रायफ्रूट आहे. ह्याला सुद्धा तुम्ही रात्री भिजवून सकाळी 2 अंजीर खाल्लात तर तुमच्या बॉडीचं ब्लड कंटेंटला तो बूस्ट करतो. आपल्या पचन क्रियेला खूप चांगलं फायबर बॉडीला हे देतं. काही लोकांना वजनच वाढत नाही, खूप खाल्लं काही पण तरी वजनच वाढत नाही, तर तुम्ही काय ड्रायफ्रूट खाल्लं पाहिजे, तर अंजीर हा नक्कीच तुम्ही ड्रायफ्रूट खाल्लं पाहिजे वजन वाढीसाठी. हो. आणि तुमच्याकडचे म्हणजे अंजीर तर एकदम मला ऑसम वाटतात, ते रसरशीत आहेत आणि साईज देखील तुम्ही याची बघू शकताय. मी एक दाखवतो तुम्हाला काढून मॅडम. बिग साईज आहे. हे डायरेक्ट माळीतनं अंजीर आपण देतो, जसं हे शेतकऱ्यांकडनं येतं तसं. तुम्ही अंजीरची सॉफ्टनेस बघू शकता काय आहे ते. सॉफ्ट आहेत एकदम, असे रसरशीत कडक नाही, काय नाही. काही लोकांना ड्रायफ्रूट घेतल्यानंतर वाटतं की अरे ह्याच्यात आळ्या होत्या, ह्याच्यात किडे होते, तर मी अंजीर बद्दल तुम्हाला सांगतो. अंजीर घेतलं गेलं तुम्ही याला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा, आपल्या फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे अंजीरची लाईफ खूप चांगली राहते. 3-4 महिने अंजीरला खराब होणार नाही. आणि तुम्ही जेव्हा दुकानात अंजीर घेता, आपल्या दुकानात जर घेतलं तर कधीच प्रॉब्लेम येणार नाही. असं तुम्ही ह्याला असं बघितलात तर काही त्याच्यात खरंच रेली मला सीड फ्रेशनेस लगेच तुम्हाला कळेल. हो, म्हणजे काळवंडलेले असतात बऱ्याच ठिकाणी, तसं नाहीये. काहीच प्रॉब्लेम येणार. नेहमी तुम्हाला अशा प्रकारची क्वालिटी 12ही महिने उत्तम दर्जाची. येस, फक्त दिवाळी म्हणून नाही तर 12ही महिने उत्तम दर्जाची सुका मेवा तुम्हाला आपल्याकडे. पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे, एवढी लगेसी आहे, तर तुम्हाला ती लगेसी पुढे घेऊन जायचंय म्हणजे तुम्हाला क्वालिटीवर जास्त भर दिलाच पाहिजे. करेक्ट. अजून एक आपल्याकडे ड्रायफ्रूट जो आहे तो आहे काळा खजूर. हा अक्षरशः उत्तम क्वालिटीचा काळा खजूर आहे, बघू शकता. खजूरची साईज बघा, खजूरची क्वालिटी बघा. बरेच लोक दुबईला जाऊन येतात आणि म्हणतात तशा दुबई सारखी खजूर आम्हाला पुण्यात मिळत नाही, तर तुम्ही रविवार पेठेत केला ब्रदर्स मध्ये याल तर तुम्हाला पुण्यात डेफिनेटली दुबई सारखी खजूरचे बरेच ऑप्शन्स मिळतील. ह्याची सॉफ्टनेस, येस, एकदम सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता काय आहे खजूरची. एकदम
अगदी छोटासा सीड असतो याचा. तुम्ही याला काढलात की खजूर मध्ये खूप फायबर असतो, खूप चांगले सेलेनियम कॉन्टेंट आहे, जो आपल्या बॉडीला आयर्नची कमी आहे ह्यासाठी सुद्धा लोकांनी खजूर खाल्ला पाहिजे. नॅचरल स्वीटनेस आहे त्याच्यामुळे. येस, नॅचरल स्वीटनेस आहे. तर बरेच ठिकाणी तुम्ही स्वीट घरी बनवता दिवाळीचे किंवा कुठलेही तुम्ही स्वीट्स बनवता तर त्याला स्वीटनिंग मध्ये तुम्ही खजूर वापरा. नक्की साखर किंवा गुळपेक्षा तुम्ही खजूर डायरेक्ट वापरू शकता डेट नक्कीच, स्वीटनिंग नक्कीच. मध्ये. बरोबर.